बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। नागोठाण्याजवळ सुकेळी खिंडीत महामार्गावर पाणी साचले। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येतंय। महामार्ग विभागाच्या रस्ते आणि कामाची नाले सफाईची पोलखोल झाली आहे। नागोठाण्याजवळ सुकेळी खिंड इथं नाल्याचं पाणी आल्यानं मोठ्या प्रमाणात सध्या या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याची माहिती ही समोर येते। तर ही दृश्य सध्या समोर येत आहे। वाहतूक ठप्प असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे। नागोठाण्याजवळ सुकेळी खिंडीत महामार्गावर पाणी आल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर पावसाचा मोठा फटका या महामार्गावरील वाहतुकीला बसत असल्याचं दिसून येतंय। रायगड त्याचबरोबर मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। यातच या पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसताना दिसतोय। सुकेळी खिंडीत महामार्गावर पाणी आलंय। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। महामार्ग विभागाच्या रस्ते कामाची आणि नाले सफाईची मोठी पोलखोल झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे, काय अधिक अपडेट? गेल्या 4 तासापासून जे आहे ते मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सुकेली खिंडीत जे आहे ते रात्रीपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जे आहे ते सुकेली खिंडीत कमरेवर पाणी जो आहे तो महामार्गावर साचला आहे आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी असेल किंवा कोकणात जाणारी असेल ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बचाव पथकाच्या टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मात्र पावसाचं पाणी जे आहे तो दुसरीकडे जाऊ न शकल्याने त्या ठिकाणी असणारे गटर लाईन असतील किंवा मग महामार्गाने केलेलं काम यांचा जो पोलखोल आहे तो या पावसात झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। निश्चित अजेश, मात्र साधारण ही वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली आहे का? आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जो वेळ लागत आहे पाणी निचरा व्हायला त्याच्यात मात्र मोठी वाढ होताना दिसत आहे। आणि पाहिलं गेलो तर हा डोंगर भाग आहे सुकेली खिंडीचा। नदी नाले जे आहेत त्याचा तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे पाणी जायला मार्ग नसल्याने हा पाणी जो आहे तो पूर्णपणे महामार्गावर आलेला आहे। पाण्याला मार्ग नसल्याने सातत्याने या ठिकाणी आता जो आहे तो पाणी वाढत आहे कमी होण्याच्या पेक्षा आणि त्यामुळे पूर्णपणे वाहतूक जी आहे ते मागील 4 तासापासून बंद आहे। पुढे किती काळ लागेल हे आताच सांगू शकत नाही। निश्चित अजेश, या संदर्भातले अपडेट आपण घेत राहूया। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे। प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची पुढची माहिती देण्यात आलेली नाहीये। जोपर्यंत हे पाणी या रस्त्यावरून निवळत नाही, बाजूला होत नाही, तोपर्यंत या मार्गावरची वाहतूक मात्र सुरळीत होऊ शकत नाही अशी माहिती समोर येते।